बीड हत्या प्रकरणातील सर्व 8 आरोपींवर मकोका, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, जयराम चाटेसह प्रतीक घुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनवणेवर कारवाई। खंडणी आणि बीड खुनातील आरोपी एकच, त्यामुळे खंडणीच्या सर्व आरोपींवर मकोका लावा, अन्यथा हा मकोका आम्हाला अमान्य, मनोज जरांगेंची मागणी। बीड हत्या प्रकरणी आरोपींवर मकोका लागल्यानं पोलिसांना तपासासाठी वेळ मिळणार, 180 दिवसात पोलीस आरोपपत्र दाखल करू शकतात। हाके साहेब पाया पडतो, कोणाचाही उचल घेऊन बोलू नका, प्रकाश शेंडगे कुठलं ओबीसी आणि कुठलं मराठा घेऊन बसलाय, सुरेश धस यांची हाकेंसह शेंडगेंवर टीका। सुरेश धस, तुम्ही गद्दारी केली, आमची मतं घेऊन जिंकला, तुम्हीच आमची उचल फेडा, लक्ष्मण हाकेंचा सुरेश धसांना प्रत्युत्तर। धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून दूर करा, आकाचा आकाही आता बिनभाड्याच्या खोलीमध्ये जायला हवा, धाराशिवच्या मोर्चातून आमदार सुरेश धस यांची अजित पवारांकडे मागणी। गृह विभागानं निर्णय घेतलाय, आरोपींवर कारवाई करणार, बीडला बदनाम करण्याचं काम सुरू, बीड हत्या प्रकरणी मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। खंडणी ते हत्या प्रकरण हे कटकार असतात, वाल्मिक कराडवर सुद्धा मकोका लावा, सर्व आरोपींवर 302 लावून फाशी द्या, देशमुख कुटुंबियांची मागणी। बीड हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेचा 2 वेळा फोनवर संवाद, 6 डिसेंबरच्या दोघांमधील संवादानंतरच 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या। वाल्मिक कराड नंतर आता मुलगा सुशील कराडही अडचणीत, मॅनेजरच्या पत्नीची सोलापूर कोर्टात खासगी फिर्याद, सुशीलनं मॅनेजरच्या घरी घुसून पिस्तुलाच्या धाकानं लूट केल्याचा आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणी विष्णू चाटेला 13 तारखेपर्यंत सीआयडी कोठडी, विष्णू चाटे संघटित गुन्हेगारीचा भाग, सरकारी वकिलांचा कोर्टामध्ये युक्तिवाद। ठाकरे गट पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढवणार, संजय राऊतांची घोषणा, आघाडीमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नसल्याचंही वक्तव्य। लोकसभा विधानसभेलाच एकटं लढलो असतो तर जास्त जागा आल्या असत्या, एकाकी लढल्याशिवाय ताकद कळणार नाही, राऊतांच्या वक्तव्याला दुजोरा देत अरविंद सावंतांचं वक्तव्य। ठाकरे गटानंतर काँग्रेसकडूनही स्वबळावर लढण्याचे संकेत, संधी हवी असं काँग्रेस कार्यकर्त्यांनीही म्हणावं, मग आम्ही निर्णय घेऊ, वर्षा गायकवाड यांचं सूचक वक्तव्य। भाजपचं राजकारण व्यक्तिगत सुडाचं आणि शत्रुत्वाचं, भाजपकडूनच यंत्रणांचा गैरवापर करून राजकीय विरोधकांना तुरुंगात टाकण्याची सुरुवात, संजय राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर। रिकाम टेकडे संजय राऊत रोज बोलतात, मी रिकाम टेकडा नाही, राऊतांच्या भाजपवरील टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर। मुन्नी समोर येण्याची मी फार आस्थेनं वाट पाहतोय, मुन्नी घाबरणारी नाही पण समोरही येत नाही, हे दुर्दैव, धसांचा राष्ट्रवादीमधल्या कोणत्या नेत्यावर निशाणा, प्रश्न अद्याप अनुत्तरित। टोरेसच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नवीन व्हिडिओ अपलोड, कार्यालयांमध्ये लूटमार झाल्याचा आरोप, पोलीस चौकशी संपताच गुंतवणूकदारांना पैसे देणार असल्याचा कंपनीचा दावा। टोरेस कंपनीच्या कार्यालयामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचं धाड सत्र सुरूच, छापेमारीमध्ये आतापर्यंत दागिन्यांसह 5 कोटी हस्तगत, भाईंदरमधल्या कंपनीशी निगडीत 3 अटक। शिर्डीमध्ये उद्या भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन, शहा, फडणवीस आणि गडकरी मार्गदर्शन करणार, तर मंत्री, आमदार आणि खासदारांसह राज्यातील 15,000 पदाधिकारी उपस्थित राहणार। बुलढाण्याच्या शेगावातील केस गळतीत रुग्णांची संख्या 127 वर, केस गळतीच्या भीतीनं आठवड्याभरापासून नागरिकांनी आंघोळच केली नाही, प्रशासनानं शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी।